नमस्कार मित्रांनो, मॉमचा धाबा यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। आज आपण गाजराचा हलवा कसा बनवायचा ते बघणार आहोत। गाजराचा हलवा बनवण्यासाठी लागणारे साहित्य: 1 किलो गाजर आपण किसून घेतलेला आहे, 1 वाटी साखर, 2 ते 3 चमचे तूप, अर्धा लिटर दूध, तुमच्या आवडीनुसार बेदाणे घ्यायचे आहेत। इथे आपण काजू आणि बदाम यांचे बारीक काप केलेला आहे। त्याचबरोबर मगज आणि पिस्ता पण घेतलेला आहे, 1 चमचा वेलची पूड। या ठिकाणी 1 किलो गाजरासाठी अर्धा लिटर दूध घ्यायचं आहे। हे प्रमाण नेहमी लक्षात ठेवा। सर्वात प्रथम आपण बेदाणे घेतलेले आहे ते तुपामध्ये फ्राय करून घ्यायचे आहे। गोल्डन फ्राय करून घ्यायचे, म्हणजे आपण हलवा खाताना हे दाताखाली क्रंची लागतात। आपले बेदाणे गोल्डन फ्राय झालेले आहेत। आता आपण हे काढून घेऊया। आता त्याच कढईमध्ये 2 चमचे तूप घालायचं। गॅस मंद ठेवायचा। तूप चांगलं तापल्यानंतर किसलेला गाजर घालायचा। तुपामध्ये गाजर परतल्यामुळे गाजराचा जो कलर आहे लाल तो तसाच राहणार शेवटपर्यंत शिजल्यानंतरही। त्यामुळे गाजर जो आहे तो तुपामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। आता दूध टाकायचं आहे। इथे आपण फुल क्रीम फॅट वालं दूध घेतलेलं आहे, कारण इथे आपण माव्याचा वापर केलेला नाही। दूध टाकल्यानंतर गॅस फास्ट करायचा। आता आपला गाजराचा हलवा बनत आहे। दुधाला चांगली उकळ येऊ द्या, मग त्यानंतर आपण थोडी थोडी साखर टाकायची आहे। बघा, आपल्या गाजराच्या हलव्याला उकळी आलेली आहे। आता आपण त्यामध्ये अर्धी वाटी साखर टाकायची आहे। राहिलेली अर्धी वाटी साखर आपण शेवटी टाकायची। त्यामुळे आपल्या गाजराचा जो कलर आहे तो तसाच राहतो शेवटपर्यंत। थोडस वरून 1 चमचा तूप टाकायचं। अशा प्रकारे तुम्ही गाजराचा हलवा घरी बनवा। अगदी हलवाई जसा बनवतो त्याप्रमाणे टेस्ट लागते। परत 1 चमचा तूप टाकायचं आहे वरून। तुपामुळे आणि साखरेमुळे गाजराचा रंग चांगला फुलून येतो। आपला गाजराचा हलवा बनत आलाय बघा। साईडने तूप सुटलेलं आहे। अगदी जसा हलवाई बनवतो हलवा त्याप्रमाणे हलव्याचा रंग, टेक्स्चर आणि चव पण तशीच आलेली आहे। तुम्ही ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा। गाजराचा हलवा बनत आहे तोपर्यंत तुम्ही चॅनेलला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करायला विसरू नका, बेल आयकॉन दाबा आणि असेच आमचे व्हिडिओ बघत राहा। गाजराचा हलवा बनवण्यासाठी इथे आपण फुल क्रीम दूध वापरलं असल्यामुळे बघा माव्यासारखं टेक्स्चर आलेलं आहे हलव्याला। म्हणजे दुधामध्ये पण, फुल क्रीम दुधामध्ये पण तुम्ही हलवाई स्टाईल गाजराचा हलवा बनवू शकता। आता आपण बेदाणे टाकूया आणि सर्वात शेवटी वेलची पूड टाकायची, म्हणजे वेलचीचा सुगंध शेवटपर्यंत गाजराच्या हलव्यामध्ये राहील। गाजराचा हलवा व्यवस्थित सुका करून घ्यायचा, कारण तुम्ही बरेच वेळा जेव्हा हलवा बनवता त्यावेळी हलव्याला पाणी सुटतं। तर तुम्ही व्यवस्थित जर सुका करून घेतला हलवा, त्याच्यातलं मॉइश्चर जे आहे ते व्यवस्थित बाहेर काढलं तर तुमच्या गाजराच्या हलव्याला पाणी अजिबात सुटणार नाही।
आता शेवटी चिमूटभर मीठ टाकायचं, त्यामुळे गोड पदार्थाची चव अजून फुलून येते। व्यवस्थित मिक्स करायचं मीठ। आता आपला गाजराचा हलवा तयार आहे। आता हे सर्व करायला घेऊया।